राम नमस्ते केमचू कसं काय. तर मी तुमचा लाडका दिनू, तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि प्रशांत हो काय, आज प्रशांतनं मन मोठं केले आपल्या. म्हणला चल, म्हणला गरीब तुला बिर्याणी चालतो. गरीब म्हणून जाऊ द्या म्हणलं, बिर्याणी खाण्यासाठी गरीब काय भिकारी म्हणायला तयार हो म्हणलं. आई येऊच गरीब आणि मला म्हणायला लागला गरीब. त्याला फेवरेट लिंबू आहे. इथं बिर्याणी खायला आला कांदा आणि लिंबू नुसता वडवडतोय. लिंबू काय म्हणते त्याला, लिंबू त्या ह्याच्यावर टाकलंय प्लेटमध्ये आणि पुसून घ्यायला त्याला टिश्यू पेपरनं. एवढा मॉडर्न झाला का तू आता, एवढा मॉडर्न झाला का. गरीब शेतात अजून खातोय कांदा भाकर खातोय, कांदा भाकर चटणी आणि इथं लिंबून प्लेट पुसून घ्यायला. वार गरीबा दिसतो का नाही चॉकलेट बाय, ते चॉकलेट बॉय आहे का नाही चॉकलेट बॉय. कट करायचं नाही, पण पुढल्या वेळेस त्याची फोटो करू नको, कारण इथं येऊन पब्लिक शिवाय द्यायला लागली कमेंटमध्ये तुला शिवाय द्यायला लावतो बघ. तसले शिवी वगैरे आपल्या ब्लॉगमध्ये द्यायची नाही. शिव्यानं लवकर व्हायरल होते ब्लॉगवर, आपल्याला शिवी वगैरे काय द्यायची नाही. आपण चांगल्या घरात लावू त्यामुळे शिव्या वगैरे द्यायची नाही. असं ऑफ कॅमेरा चालते आपल्या शिव्या द्यायचं, फक्त असं कॅमेरा चालू असले शिव्या द्यायचे नाहीत. प्रशांत बरोबर ना. शिव्या द्यायचं नाही. विचार बदला, देश बदलेल. आणि देशच बदलल्यावर देशच बदलायचा आपण. कपडे बदलले. भैया आपल्या ब्लॉग मध्ये हाय बोला. बोला युट्यूबर आहे. 2 लाख सबस्क्राईबर आहे. 2 लाख सबस्क्रायबर आहेत खरं. आले आता बिर्याणी खाऊ. काय भावांनो, आता आलो राहुल भैयाकडे. हे राहुल, त्याचा आज 4,000च्या प्लस धंदा झालाय. त्याला म्हणलं काय तर खर्च कर म्हणलं 200-300 रुपये, तर काय हे होईल. लय बारीक माणूस आहे. अरे 4-5 नाही, 200-300 रुपये कर. रोज ही माझ्या कोण एकदा सकाळी एकदा स्टिक देते, संध्याकाळी एकदा स्टिक देते. त्याला घरी सपाट होत असते. खोट बोलायचं नाही, फेकतोय उगं. आई स्वतःला कधी स्टिंग पेत नाही, चहा पेत 10 रुपये स्वतःला पेत नाही. 25 रुपयाला स्टिंग आहे म्हणून स्वतः 10 रुपयाचा चहा पेत आहे आणि मला सांगायला लागले. बाटल्या विकून दिल्या ह्याच्या दुकानात. दुकानातला 100 घालते माझ्या दुकान तर एवढंच आहे, पण ह्याच्या दुकानात बाटल्या कमीत कमी 50-60 बाटल्या झाल्या असल्या स्टिंगच्या. रोज 2 टायमाला दोघं पेत होतं, एक बार याची बारी, एक बार माझी. बक्कळ स्टिंगच्या बाटल्या आता टाकून आलंय, जागा बसायला कमी पडायली म्हणून. राहुल भाई हँडसम दिसते. गिराईक मारेल तुला. काय टाकू कशाची गर्दी. राहुल भाई तर कर ऑफर तर तू 100 झेरॉक्सला एक बिर्याणी आणि 1 रुपयाला झेरॉक्स, 2 रुपयाला एक झेरॉक्स आणि एक समोसा. 2 रुपयाला एक झेरॉक्स, 50 रुपयाला एक स्वस्त काय परवडा. 100 रुपये होती 110ची बिर्याणी त्याची. परत म्हणजे असं मोठं बॅनर लावायचं. परत 50 लाख किती इन्व्हेस्टमेंट, 51 लाख का घोटाळा वगैरे. गाडी आपली आहे. व्हिडिओ नाही बंद होणार, तुझ्या बोलून चालणार. पाचतो का नाही स्टिंग मग आज 4,000 क्रॉस झालाय भाऊ. 50 रुपये तर खरंच, 5,000 झालाय, 50 तर खरंच. उद्या 10वीचा पेपर आहे, 25 तारीख आहे उद्या. सकाळी लवकर ये, धंदा भरपूर होत आहे. मी आणून देतो तुला गिराईक, मला कमिशन ठेवू फक्त त्याच्या मागं. एक झेरॉक्स काढले की 1 रुपया.
आलोय पंपावर. राहुल भाईच्या गाडीतलं पेट्रोल संपलं, त्या गाडीत पेट्रोल न्यायला आलोय. हवा येड ती 50च घेते, 50चं मोजून म्हणते गाडीतलं पेट्रोल काढते संध्याकाळी. येड आहे असं. पेट्रोल घेऊ, जाऊ त्याला सोडावं, जाऊ परत आपण आपल्या घराकडे जातो का परत आणि कुठं जायचं, काय होतंय काय माहिती बघू. राहुल बा जायला त्याच्या गावाकडं बसनं, चाल सोडायला लाव. पेट्रोल घेतलं त्या गाडीत, किती घेतलं? हा 50. मग काय म्हणलं 50च घेतलं जायला. काय घराकडे गेलो, फ्रेश वगैरे झालो, जेवण केलं आणि आलो माघारी इकडं स्टुडिओवर, मित्रा स्टुडिओ इकडं आलोय. आता आज काय इथं झोपायचं आहे, आज नाही घराकडे जायचं. ते भूषण पण इथं झालं आहे, त्याचं काम आहे थोडं तिकडले, आपल्या तिकडल्या भूषणच्या स्टुडिओची लाईट नव्हती त्यामुळं भूषण आला आहे इथंच. मग इथंच आता काय झोपायचं. भूषण गेला थोडा बाहेर, ती आता रातभर काम करणार, आपण जेवढ्यावर बसवतो तेवढ्यावर बसायचं, परत झोपून टाकायचं. उद्या काय असं उठायची गडबड नाही, तरी उद्या उठायचं, जायचं थोडं बाहेर म्हणजे 10वीचा पेपर आहे, जायचं थोडं बाहेर. ते ओम नाही का, त्याला शाळेत सोडायला जायचं, दुसरं काय नाही. जायचं उद्या सकाळी, त्याला तरी 9, 9:30, 10:30ला पेपर आहे, पण 10च्या अगोदर जावं लागतं. मग तो उठायचं, फोन करते ते आपल्याला, उठल्यावर मग असं पावसात जायचं बाहेर. काय आता परत घराकडे जावा, आंघोळ वगैरे करून परत त्या घेतली तर चला सोडून यायचं. त्यामुळे तिथं आलो झोपायलाच. घरी असली की लवकर जाग येत नाही आपल्याला, 11-12 वाजते त्यामुळे म्हणलं इथल्या इथून जायला इथे लगेच जवळच आहे. कार्प कॉलेजच्या समोर स्टुडिओ आहे आणि ती बसली आहे स्कूलला, तिथं सकाळी तिथल्या इथून सोडायला जायला येते. चालतंय मग काय आपण झोपू आता, झोपू म्हणजे थोड्या वेळ बसू. तर आपला ब्लॉग आपण इथंच एंड करू. आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि तुम्ही सबस्क्राईब करा म्हणतो मी, तुम्ही सबस्क्राईब काय करत नाही. तर आवर्जून आपल्या चॅनलचे ब्लॉग बघा, कशी वाटते ती कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा म्हणजे कराच. आता भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय.